व्हेनेझुएला सोबतचे संबंध ताणले गेले असतानाच अमेरिकेच्या लष्कराने मोठी कारवाई केली आहे. व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात अमेरिकेने तेलाचे मोठे जहाज जप्त केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 डिसेंबर रोजी या लष्करी कारवाईची माहिती दिली. व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेच्या लष्कराच्या जवान एका हेलिकॉप्टरमधून जहाजात उतरताना दिसत आहेत. गोवा नाईट क्लब अग्निकांडातील फरार मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये बेड्या ठोकल्या. सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल. दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात लुथरा बंधूंनी अटकपूर्व जामीन दाखल केला होता, ज्याची काल सुनावणी झाली. आरोपींनी त्यांच्या वकिलामार्फत न्यायालयात युक्तिवाद केला की ते कामाच्या कारणास्तव थायलंडला गेले होते. गेल्या 9 पैकी 8 दिवसात एअरलाइन्सचे शेअर घसरणीसह बंद झाले आहेत. मंगळवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने उडान वेळापत्रकात कपात करण्याची घोषणा केली आहे. एअरलाइन्सच्या संस्थापकांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्यांची एकूण संपत्ती तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सने घसरली. शिवाय ब्रोकरेज फर्म जेफ्रीज आणि लुडीज यांनीही एअरलाइन्सवर इशारे दिले आहेत. शेतकरी प्रश्नावर अधिवेशनात गोंधळ, विरोधकांचा सभात्याग. मंत्र्यांनी थातुरमातुर उत्तर दिल्याचा विरोधकांचा आरोप. एखाद्या कलाकाराचं पदार्पण होतं आणि मग त्याची गाडी सुसाट वेगानं सुरू होते, पण काहींची गाडी मध्येच रखडते आणि मग ती अशा एका वळणावर येते की तिथून पुढे वेगातच जावं लागतं. असाच प्रवास झालाय अभिनेता अक्षय खन्ना याचा. करिअरची गाडी सुरू झाल्यानंतर मधली काही वर्ष अभिनयापासून दूर असलेला हा अक्षय आता साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. हा धुरंधर अभिनेता सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.